आपल्याला माहिती आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण नुकतंच देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं। राज्यातील सुमारे 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1817 कोटी रुपयाची रक्कम जमा होणार आहे। केंद्र सरकारच्या 6000 रुपयांच्या जोडीला आपल्या राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 6000 रुपये देण्यात येत आहेत। या निधीमुळे शेतकऱ्यांना बियाणं, खतं, औषधं आणि शेतीच्या इतर आवश्यक खर्चासाठी वेळेवर आर्थिक मदत उपलब्ध होत आहे। राज्य शासनानं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज मुक्ती योजना जाहीर केलेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। या योजनेचा लाभ 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे। या योजनेच्या अंतर्गत 36,585 कोटी रुपयाची कर्जमाफी करण्यात येत आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे। राज्य शासनानं राज्यातील शेतकऱ्यांसाठी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना लागू केलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की या योजनेच्या अंतर्गत 7.5 हॉर्स पॉवरच्या पर्यंतचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना पूर्णपणे वीज मोफत दिली जात आहे। तर 7.5 हॉर्स पॉवरवर वीज दरात सवलत दिली जात आहे। या दोन्ही योजनांच्या अंतर्गत गेल्या वर्षभरामध्ये राज्यातील 45 लाख शेतकऱ्यांना 23,000 कोटी रुपयांचं वीज बिल माफ व सवलत देण्यात आलेली आहे। ग्रामीण भागातील महिलांना देण्यात येणारा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार म्हणजे ग्रामीण भागातील महिलांच्या सामर्थ्याला, जिद्दीला दिलेली एक मानवंदना आहे। यंदाचं वर्ष हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून युनोने जाहीर केलेलं आहे। त्यानिमित्तानं महिला शेतकऱ्यांना कायदेशीर शेतकरी दर्जा देणारं विधेयक राज्य विधिमंडळाच्या सुरू असलेल्या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे। ही राज्यातल्या समस्त महिलांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची बाब आहे। गेल्या वर्षी आदरणीय अजितदादांच्या संकल्पनेमधून पुण्यात आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। यावर्षी सुद्धा त्याचं आयोजन करण्यात आलं। त्यांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील अनेक क्रिएटिव्ह सोल्युशन्स पुढे आल्या। कृषी क्षेत्राच्या विकासात त्यांचा निश्चितच फायदा होणार आहे असा मला विश्वास आहे। कृषी क्षेत्रासाठी AI पॉलिसी जाहीर करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे। आदरणीय अजितदादांनी 2025च्या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रामध्ये AIचा वापरासाठी 500 कोटीची तरतूद केलेली आपल्या सर्वांना ठाऊक आहे आणि दादांच्या प्रयत्नामुळे इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं बारामतीमध्ये AI सेंटरही उभारण्यात आलेले आहे आणि त्याचा शेतीसाठी अत्यंत ह्याचा कौतुकास्पद वापर करताना आपण सगळेजण पाहत आहोत। आज देशामध्ये प्रधानमंत्र्यांच्या योजनेमध्ये जेवढे सौर कृषी पंप लागले त्यापैकी 60% पंप एकट्या महाराष्ट्राने या ठिकाणी लावलेले आहेत आणि आमचे शेतकरी हे पंप लावल्यानंतर आज अतिशय आनंदी झालेले आहेत। आपण घोषणा केली होती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 12 महिने दिवसा वीज आम्ही देऊ। मला सांगताना आनंद वाटतो आता जवळपास 75% शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देऊ शकतो आणि या वर्षाच्या शेवटपर्यंत 100% शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज, पहिल्या टप्प्यात 12 तास देऊ शकणार नाही, 8 तास, मग 10 तास आणि शेवटी 12 तास अशा पद्धतीनं वीज आणि तीही मोफत वीज ही देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चाललंय। मला आपल्याला सांगितलं पाहिजे की या मोफत विजेकरता दरवर्षी राज्य सरकारच्या बजेटमधनं 28,000 कोटी रुपये हे आपण वीज कंपनीला भरतो आणि त्यातनं ही वीज विकत घेऊन आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललंय। कृषीच्या क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण करणं हे गरजेचं आहे।
मोठ्या प्रमाणात नवीन पद्धती आणण्याचा आपला प्रयत्न आहे. मागच्या काळामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात बीबीएफ प्रमोट केले आणि त्याचा एक मोठा फायदा हा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळाला. आज यांत्रिकीकरणाकरता देखील सर्वात जास्त बजेट हे महाराष्ट्राचं सरकार खर्च करत आहे आणि दरवर्षी जवळजवळ 1,500-2,000 कोटी रुपये कृषी यांत्रिकीकरणाच्या अंतर्गत कुठे 100% अनुदान, कुठे 90% अनुदान, कुठे 80% अनुदान या माध्यमातनं आपण शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांना शेती परवडणारी झाली पाहिजे. आज आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागच्या काळामध्ये वेगवेगळे वाण विकसित झाले, पण त्याच वेळी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चुकीचे, नकली अशा प्रकारचे बियाणे देखील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्राप्त झाले आणि त्यांच्या म्हणजे जो शेतकरी शेतीमध्ये राब राबतो, हाडाचं काळं करतो, रक्ताचं पाणी करतो, त्या शेतकऱ्याला ज्या दिवशी लक्षात येतं की आपल्याला नकली बियाणं मिळालं, आता याच्यात काहीच उगवणार नाही, त्या दिवशी त्याचं जे दुःख आहे हे अवर्णनीय अशा प्रकारचं दुःख आहे. आणि म्हणून त्यात महाराष्ट्राने आता लीड घेतला आणि सर्व प्रकारचं प्रमाणित बियाणं हेही आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून सर्टिफाय करून घ्यावं लागेल आणि सर्टिफाईड नसेल तर ते बियाणं विकता येणार नाही, अशा पद्धतीचा निर्णय आपण घेतला. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता हे जे नकली बियाणाचं या ठिकाणी एक सुळसुळाट होता तोही कमी करण्याचं काम आपण केलं. यासोबत कृषी निविष्ठांमध्ये देखील विशेषतः खतं घेत असताना लिंकेजचा एक मोठा प्रॉब्लेम उभा राहिला. आपल्याला माहिती आहे मोठ्या मोठ्या कंपन्या हे घेतलं तर हे घ्यावं लागेल तरच तुम्हाला हे मिळेल, अशा पद्धतीनं नको असलेल्या गोष्टी शेतकऱ्यांच्या माथी मारून त्यांचा उत्पादन खर्च वाढवत होते. त्यालाही आपण बंदी घातली. यावर्षी प्रयोग करून 2 जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन आपण विक्री केली. पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीची व्यवस्था आपण उभी करू, कुठल्याच कंपनीला लिंकिंग करता येणार नाही. शेतकऱ्यांच्या माथी अशा पद्धतीनं नको असलेल्या गोष्टी मारून त्या ठिकाणी त्यांचा उत्पादन खर्च वाढवण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि हे सगळं करण्याकरता आज आपण प्रयत्न करतोय. शेतीच्या क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणली, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर आणलं तर आपला उत्पादन खर्च हा जवळजवळ 25 ते 30% कमी होतो आणि उत्पादकता ही 25 ते 30% वाढवता येते. अशा प्रकारचा दुहेरी फायदा होतो. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये देशातलं पहिलं कृत्रिम बुद्धिमत्तेवरचं ॲप महाविस्तार ॲप हे आमच्या कृषी विभागाने या ठिकाणी तयार केलं. आणि आज मला आनंद आहे की या ॲपवर 50 लाख शेतकरी आलेले आहेत. आपल्यापैकी ज्यांनी या महाविस्तार ॲपचा वापर केला असेल, आपल्या भाषेमध्ये त्याच्याशी बोलता येतं, त्या ॲपमधला एजंट तुमच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देतो. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज त्याच्यामध्ये आहेत. कुठलाही तुमचा प्रश्न असेल, पीक पद्धतीच्या बद्दल असेल, कीड व्यवस्थापनाच्या बद्दल असेल, खतांच्या संदर्भात असेल, निविष्ठांच्या संदर्भात असेल, किंवा अगदी आता तर आपण हे प्रमाणीकरण करणं सुरू केलं आहे की पिकाचा एक फोटो तुम्ही त्या ॲपमधनं काढला की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून तुम्हाला आमचा हा महाविस्तार ॲप वातावरण काय आहे आणि त्या वातावरणामुळे कोणची कीड येऊ शकते आणि ती जर येणार असेल तर तुम्ही काय उपाययोजना केली पाहिजे हे त्या शेतकऱ्याला सांगताय. एक प्रकारे प्रत्येक शेतकऱ्याला पिकाचा डॉक्टर
हा त्याच्या मोबाईलमध्ये आपण दिलेला आहे. तुम्ही विचाराल त्या प्रश्नाचं उत्तर हे आज या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. आणि त्यामुळे उत्पादन खर्च कमी करणं, कीड व्यवस्थापन करणं, अशा विविध गोष्टी आज या माध्यमातून आपल्याला करता येणार आहेत. आणि भविष्यामध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला माहिती आहे की शेवटी कृषी मालाचे भाव हे जर जागतिक बाजारपेठ ठरवत असेल तर आपल्याला उत्पादकता वाढवणे आणि उत्पादन खर्च कमी करणे या माध्यमातूनच शेती ही फायद्याची करता येईल. आज मला आनंद आहे, फलोत्पादनाच्या क्षेत्रात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. आणि मागील 3 वर्षामध्ये देशाने फलोत्पादनाच्या क्षेत्रात जी निर्यात केली त्या निर्यातीमध्ये 60% जास्त हिस्सा एकट्या आपल्या महाराष्ट्र राज्याचा आहे. या सगळ्या शेतकऱ्यांचं मी अभिनंदन करतो की ज्या शेतकऱ्यांनी आज युरोप असेल, मिडल ईस्ट असेल, या सगळ्या बाजाराला त्या ठिकाणी एक प्रकारे पादक्रांत केलाय. आज त्यासोबत आपला प्रयत्न आहे शेतीसोबत लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट हे महत्वाचं आहे, पशुपालन महत्वाचं आहे, डेअरी महत्वाची आहे. आपला या ठिकाणी आपण आता योजना आणली आहे आणि हे जे पशुपालनाचं क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये पुढच्या काळामध्ये मोठा विस्तार आणायचा. 25% वार्षिक ग्रोथ ही या क्षेत्रात कशी आणता येईल याचा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे. आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती आपण करू. आज नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आपला प्रयत्न आहे क्लायमेट प्रूफ शेतीचा. वातावरणाच्या बदलाचा परिणाम ज्या शेतीवर होणार नाही अशा प्रकारची शेती आणि त्या शेतीसोबत पुढची जी काही पोस्ट हार्वेस्ट चेन आहे ही चेन डेव्हलप करायचा प्रयत्न हा देखील आज या माध्यमातून आपण करतो. स्मार्ट सारखी, मॅग्नेट सारखी योजना की ज्या योजनेच्या माध्यमातून 10,000 गावांमधल्या प्राथमिक सोसायट्या यांना ॲग्री बिझनेस कम्युनिटीमध्ये परिवर्तित करून त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यालाच बाजाराचा मालक करायचं. बाजारामध्ये आणि शेतीमध्ये आज जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था बाजूला करायची आणि थेट बाजाराचा मालक जर शेतकरी झाला तर अनेक वेळा आपण पाहतो शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेतमालाचा भाव मिळत नाही, पण कोणीतरी ॲग्रिगेटर तो भाव घेऊन जातो. ही जी मधली साखळी आहे ही साखळी शेतकऱ्याच्या हातात कशी येईल याचं 10,000 गावांमध्ये काम आपण सुरू केलेलं आहे. आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्रातलं परिवर्तन हे देखील आपण या ठिकाणी निश्चितपणे करणार आहोत. यासोबत या महाराष्ट्राला कायम आपल्याला दुष्काळ मुक्त करायचं आहे. हे वर्ष अल निनोचं वर्ष आहे. अल निनोच्या वर्षामध्ये पाऊस कमी आहे. या महिन्यातला जून महिन्यातला पाऊस ॲव्हरेज पेक्षा